गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू केले। जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भरीव कामगिरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। अवैध व्यवसायांची माहिती जनतेतून मिळावी म्हणून खबर ही हेल्पलाईन सुरू केली आहे। अवैध व्यवसायांचे उच्चाटनासाठी 8 विशेष पथकांची त्यांनी निर्मिती केली आहे। गुटखा निर्मूलनासाठी कारवाई करत एकूण 939 गुटखा विक्रेत्यांना जेलमध्ये जावं लागलंय, तर महिला पोलिसांची देखील 3 पथके यासाठी कार्यरत आहेत। दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसाय विरोधात एकूण 6939 धाडी टाकून 9387 इसमांविरुद्ध कारवाई केली आहे आणि एकूण 29,13,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। हस्तगत केलेल्या मुद्देमालात 35 देशी बनावटीचे कट्टे, 68 तलवारी, 17 कोयते आणि 23 चाकू देखील हस्तगत केले। त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हाती घेतलेल्या या अभियानाला चांगल्या पद्धतीने यश आल्याचं समोर आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।